Hello students, in our today's lecture we are going to see database system architecture. database systemचं आर्किटेक्चर बघणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये. database system architecture. DBMS, database management system, acts as an interface between the user and the database. database system management system काय करतं? इंटरफेस बिटवीन एंड युजर अँड डेटाबेस. दोघांमधला इंटरफेस कोण आहे? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. The user requests the DBMS to perform various operations, retrieve, insert, delete and update on database. database data access, insert, delete, update आहेत, ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म कोण करतं? युजरच्या रिक्वेस्ट कोण हँडल करतं? DBMS, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, डायग्रॅमॅटिकली प्रेझेंटेशन ऑफ डेटाबेस सिस्टीम आर्किटेक्चर. डायग्रॅम कसली आहे? डेटाबेस सिस्टीम आर्किटेक्चरची डायग्रॅम आहे. ठीक आहे. The components of DBMS perform these requested operation on the database and provide necessary data to the user. Components काय करतात? युजरच्या ज्या रिक्वेस्ट असतात, वेरियस ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल, डेटाबेसवरती डेटा रिट्राईव्ह करायचं असेल, इन्सर्ट, डिलीट, अपडेट करायचं असेल, तर ते DBMSचे कंपोनंट्स आहेत ते परफॉर्म करतात रिक्वेस्ट युजरच्या आणि त्यांना काय प्रोव्हाइड करतात? नेसेसरी डेटा. ठीक आहे, जो काही डेटा त्यांना पाहिजे असेल तो प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, कोणकोणते कंपोनंट्स आहेत? DDL कंपायलर. ठीक आहे, DML कंपायलर, क्वेरी ऑप्टिमायझेशन मायझर, डेटा मॅनेजर, डेटा डिक्शनरी, कंपाइल DML अँड डेटा फाईल्स अँड लास्ट इज एंड युजर, म्हणजे आपण युजर जो कोणी डेटा ॲक्सेस करतो. ठीक आहे, एंड युजर. तर कंपोनंट्स बघणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ DBMSचं स्ट्रक्चर कसं आहे? कंपोनंट्स कोणकोणते आहेत? ठीक आहे, फर्स्ट आहे DDL कंपायलर. द DDL कंपायलर, DDL स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDL स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. कंपायलर काय करतो? कन्वर्ट्स DDL कमांड्स इनटू सेट ऑफ टेबल्स कंटेनिंग मेटा डेटा स्टोर इन अ डेटा डिक्शनरी. DDL कंपायलर काय करतो? कन्वर्ट्स DDL कमांड आहे डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या, त्या काय करतो? सेट ऑफ टेबल्समध्ये कन्वर्ट करतो कंटेनिंग मेटा डेटा स्टोर इन डेटा डिक्शनरी. जो डेटा डिक्शनरीमध्ये डेटा स्टोर आहे त्याचा मेटा डेटा आहे तो स्टोर करतो त्या टेबल्समध्ये. तर मेटा डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. तर इन्फॉर्मेशनमध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा. द मेटा डेटा इन्फॉर्मेशन इज नेम ऑफ द फाईल्स, डेटा आयटम, स्टोरेज डिटेल्स ऑफ द इच फाईल, मॅपिंग इन्फॉर्मेशन अँड कन्स्ट्रेंट एटसेट्रा. मेटा डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. तर काय जो डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर असेल डेटा डिक्शनरीमध्ये त्याचं काय? त्या फाईलचं नाव असेल, डेटा आयटम असेल किंवा स्टोरेज डिटेल असतील. ठीक आहे, ते काय डेटा आहे तो काय करतो? स्टोअर करतो मेटा डेटा. ठीक आहे, तर DML नेक्स्ट कंपोनंट आहे DML कंपायलर अँड क्वेरी ऑप्टिमायझर. द DML कंपायलर काय करतो? DML कमांड्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड सच ॲज रिट्राईव्ह, इन्सर्ट, अपडेट, डिलीट एटसेट्रा. त्या जे काय ऑपरेशन्स कमांड्स आहेत फ्रॉम द ॲप्लिकेशन प्रोग्राम आर सेंड टू DML कंपायलर फॉर कंपायलेशन. काय करतो? कंपाईल करणारे. काय कंपाईल करणारे? काय कंपाईल करतो? जे ऑपरेशन कमांड्स असतात रिट्राईव्ह, इन्सर्ट, अपडेट, डिलीट. इट कन्वर्ट धीज कमांड इन टू ऑब्जेक्ट कोड फॉर अंडरस्टँडिंग ऑफ डेटाबेस. अंडरस्टँडिंगला म्हणजे डेटाबेसला अंडरस्टँड होईल अशा फॉर्मॅटमध्ये ऑब्जेक्ट कोड कन्वर्ट करतो त्या कमांड्सचा. कोणत्या कमांडचा? रिट्राईव्ह, इन्सर्ट, अपडेट, डिलीटचा. ठीक आहे, कोण? DML कंपायलर. देन क्वेरी ऑप्टिमायझर काय करतो? द ऑब्जेक्ट कोड इज देन ऑप्टिमाइज. ऑब्जेक्ट कोड क्रिएट झाला की काय करतो? तो बेस्ट वेने एक्झिक्यूट करायचं काम आहे ते कोण करतं? क्वेरी ऑप्टिमायझर. ठीक आहे, क्वेरी ऑप्टिमायझर काय करतो? जो ऑब्जेक्ट कोड क्रिएट झाला की नंतर पुढची प्रोसेस सुरू करतो. कोड आहे तो एक्झिक्यूट करत. ठीक आहे,
आणि सेंड काय करतो, देन सेंड टू डेटा मॅनेजर. ती क्वेरी आहे ती, तो ऑब्जेक्ट कोड आहे तो सेंड करतो डेटा मॅनेजरला. ठीक आहे. थर्ड कंपोनंट आहे डेटा मॅनेजर. द डेटा मॅनेजर इज द सेंट्रल सॉफ्टवेअर कंपोनंट ऑफ द DBMS, ऑल्सो नोन ॲज डेटाबेस कंट्रोल सिस्टीम. डेटा मॅनेजर काय करतो, सेंट्रल सॉफ्टवेअर कंपोनंट आहे डेटा मॅनेजर, डेटा आर्किटेक्चरचं किंवा DBMSचं. ठीक आहे. तर DBMS ऑल्सो नोन ॲज डेटाबेस कंट्रोल सिस्टीम. डेटा मॅनेजरलाच काय म्हणतात, डेटाबेस कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे. त्याचे मेन फंक्शन्स काय आहेत, द मेन फंक्शन्स ऑफ डेटा मॅनेजर आर, इट कन्वर्ट द रिक्वेस्ट रिसीव्ह फ्रॉम क्वेरी ऑप्टिमायझर टू मशीन अंडरस्टँडेबल फॉर्म. इट मेक ॲक्च्युअली रिक्वेस्ट इनसाइड द डेटाबेस. कन्वर्ट काय करतो, युजरच्या जे क्वेरी ऑप्टिमायझरकडनं जी रिक्वेस्ट सेंड होते तीचं कन्वर्ट कशात करतो, मशीन अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट फंक्शन आहे कंट्रोल DBMS इन्फॉर्मेशन ॲक्सेस दॅट इट इज स्टोर्ड ऑन डिस्क. कंट्रोल काय करतो, जो काही डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर आहे, जी ॲक्सेस इन्फॉर्मेशन आहे ती काय करतो, कंट्रोल करतो. ठीक आहे. इट कंट्रोल अँड हँडल्स बफर इन मेमरी. बफर म्हणजे काय, टेम्पररी स्टोरेज एरिया, म्हणजे जे प्रोसेसिंग चालू असेल, मल्टिपल युजर ॲक्सेस करणार आहेत डेटा. ठीक आहे. ते हँडल कंट्रोल कोण करतं, डेटा मॅनेजर. ठीक आहे. इट एन्फोर्स कन्स्ट्रेंट टू मेंटेन कन्सिस्टन्सी अँड इंटिग्रिटी ऑफ डेटा. मेंटेन कन्स्ट्रेंट म्हणजे काय, पर्टिक्युलर डेटा टाईप्समध्ये त्या फील्डमध्ये सपोज इंटिजर असेल तर इंटिजरच व्हॅल्यू एंटर होणार, त्याच्यावर कोण कंट्रोल करतं, कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड करतो कोण, डेटा मॅनेजर. ठीक आहे. सपोज स्ट्रिंग व्हॅल्यू असेल तर स्ट्रिंग व्हॅल्यूज त्यामध्ये स्टोअर होणार आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करतं. देन इट सिंक्रोनाइज द सायमल्टेनियस ऑपरेशन परफॉर्म बाय द कॉन्करंट युजर. सायमल्टेनियसली ऑपरेशन परफॉर्म, मल्टिपल युजर ॲक्सेस करू शकतात डेटाबेसमधला डेटा. ठीक आहे. तर ते सिंक्रोनाइज कोण करतं, डेटा मॅनेजर. अँड लास्ट काय, इट ऑल्सो कंट्रोल द बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन. बॅकअप, सपोज डेटाबेस काय ऑपरेशन्स असतील ते फेल झाले तर काय बॅकअप रिकवर कोण करतं, डेटा मॅनेजर. ठीक आहे. नेक्स्ट आहे डेटा डिक्शनरी. डेटा डिक्शनरी इज अ रिपॉझिटरी ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ डेटा इन द डेटाबेस. डेटा डिक्शनरी काय, रिपॉझिटरी ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ द डेटा इन द डेटाबेस. रिपॉझिटरी मीन्स सेंट्रल फाईल स्टोरेज लोकेशन, म्हणजे जे काही डेटाबेसमध्ये स्टोअर असतो, कुठे, डेटा डिक्शनरीमध्ये स्टोअर असतो. ठीक आहे. इट कंटेन्स मेटा डेटा दॅट इज इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. काय कंटेन्स करतं, मेटा डेटा दॅट इज इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. मेटा डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन अबाउट डेटा. पूर्ण जो डेटाबेसमधला जे डेटा आहे त्याचं डिस्क्रिप्शन आहे डेटाचं, तो कोण सेव्ह करून ठेवतं, डेटा डिक्शनरी. ठीक आहे. इट स्टोर डेटा लाईक नेम ऑफ द टेबल, नेम्स ऑफ द ॲट्रिब्यूट, इच टेबल, लेंथ ऑफ ॲट्रिब्यूट, नंबर ऑफ रोज इन इच टेबल. काय स्टोअर करतं, टेबलचं नेम असेल, टेबलचे ॲट्रिब्यूट्स असतील, लेंथ असेल ॲट्रिब्यूटची किंवा नंबर ऑफ रोज असतील टेबल्समध्ये, ते जो डेटा आहे तो काय करतो, स्टोअर करतो, डेटा डिक्शनरी. रिलेशनशिप बिटवीन डेटाबेस ट्रान्झॅक्शन अँड डेटा आयटम, रेफरन्स by them which are useful in determining which transaction are affected when certain data definition are changed. ट्रान्झॅक्शन प्रोसेस असतात म्हणजे जे काही ऑपरेशन्स असतील, रिट्राय, इन्सर्ट, डिलीट, अपडेट, ते ट्रान्झॅक्शन्स आहेत ते काय करतो, हँडल करतो आणि त्यामधली रिलेशनशिप आहे टेबल्समधली ती मेंटेन करतं. ठीक आहे. डेटा डिक्शनरी. कन्स्ट्रेंट ऑन डेटा दॅट इज रेंज ऑफ व्हॅल्यूज परमिटेड, म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये डेटा किती जी व्हॅल्यू रेंज ठरवली जाते. ठीक आहे. म्हणजेच सपोज स्ट्रिंग असेल त्यामध्ये मी पर्टिक्युलर फक्त 20 कॅरेक्टर्स एंटर करू शकते. ठीक आहे. तर अशी परमिशन दिली जाते प्रत्येक फील्डला, कन्स्ट्रेंट प्रोव्हाइड केले जातात.
ठीक आहे. ते कोण हँडल करतं? डेटा डिक्शनरी. Detailed information on physical database design such as storage structure, access path, files and record site. काय इन्फॉर्मेशन सेव्ह केली जाते? स्टोरेज स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे. ॲक्सेस पाथ म्हणजे फाईल कुठे लोकेट केलेली आहे त्याचं पाथ. अँड रेकॉर्ड साईज किती आहे फाईलची सेव्ह केलेली आहे, ठीक आहे. ते कोण डिस्क्राईब करतं? डेटा डिक्शनरी. तर ॲक्सेस ऑथॉरिटी प्रोव्हाइड करतं डेटा डिक्शनरी. इट इज द डिस्क्रिप्शन ऑफ डेटाबेस यूजर, द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड देअर ॲक्सेस राईट दिले जातात यूजरला, ठीक आहे. कोणता डेटा किती ॲक्सेस करू शकतो, ठीक आहे. यूजर स्टॅटिकची सज ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ क्वेरी अँड ट्रान्झॅक्शन. जे काही क्वेरी असतील किंवा फ्रिक्वेन्सी असेल ट्रान्झॅक्शनची, मल्टिपल युजर ऑपरेशन परफॉर्म करणारे, डेटा ॲक्सेस करणारे, रिट्राईव्ह, इन्सर्ट, डिलीट, अपडेट, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी मेंटेन केली जाते. द डेटा डिक्शनरी इज यूज टू ॲक्च्युअली कंट्रोल द डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी. इट मे बी यूज टू इम्पॉर्टंट पार्ट ऑफ DBMS. डेटा डिक्शनरी काय ॲक्च्युअली कंट्रोल करतं डेटा इंटिग्रिटी अँड ॲक्युरेसी, ठीक आहे. त्यामुळे इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्यानंतर फिफ्थ कंपोनंट आहे डेटा फाईल. इट कंटेन्स द डेटा पोर्शन ऑफ द डेटाबेस दॅट इट हॅज अ रिअल डेटा स्टोर इन इट. म्हणजे डेटा रिअल कुठे स्टोअर असतो? डिस्कवरती. डेटा फाईलमध्ये. इट इज अ डेटा पोर्शन ऑफ द डेटाबेस. इट कॅन बी स्टोअर ॲज मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप और ऑप्टिकल डिस्क. कशामध्ये डेटा स्टोअर असतो? मॅग्नेटिक डिस्क, मॅग्नेटिक टेप्स और ऑप्टिकल डिस्क, ठीक आहे. Then 6. Compile DML. The DML compile converts the high-level queries into low-level file access commands known as compile DML. DML compiler converts काय करतं? हाय-लेवल क्वेरीज इंटू लो-लेवल फाईल ॲक्सेस कमांड. हाय-लेवल क्वेरीजमधून लो-लेवल फाईल ॲक्सेस कमांडमध्ये कन्वर्ट करतं DML कंपायलर अँड ॲज कंपाइल्ड DML, ठीक आहे. सम ऑफ द प्रोसेस DML स्टेटमेंट इन्सर्ट, अपडेट, डिलीट ॲज स्टोर इन इट सो दॅट इज देअर इज सिमिलर रिक्वेस्ट द डेटा कॅन बी रियूज. DML कंपाईल काय करतो? कंपाईल DML इन्सर्ट, अपडेट, डिलीटच्या ज्या आधी प्रोसेसिंग केलेल्या ज्या रिक्वेस्ट आहेत युजरच्या प्रोसीड त्या स्टोअर करून ठेवतो. आणि जर सपोज सिमिलर रिक्वेस्ट आली युजरकडनं तर डेटा काय केला जातो? रियूज केला जातो, ठीक आहे. तर एंड युजर, दे आर द रिअल युजर ऑफ द डेटाबेस. एंड युजर म्हणजे जे कोणी डेटा ॲक्सेस करतात ते काय झाले? युजर्स, एंड युजर. दे कॅन बी डेव्हलपर, डिझायनर, ॲडमिनिस्ट्रेटर ऑर द ॲक्च्युअल युजर ऑफ द डेटाबेस. म्हणजे ते कोणी असू शकतात? डेव्हलपर असू शकतात, डिझायनर असू शकतात, ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटर असू शकतात किंवा ॲक्च्युअल युजर ऑफ द डेटाबेस, ठीक आहे. ते म्हणजे कोण झाले? एंड युजर्स. समजले? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय करतं? इंटरफेस आहे बिटवीन एंड युजर अँड डेटाबेस, ठीक आहे. त्या कंपोनंटच्या थ्रू युजरच्या रिक्वेस्ट आहेत, डेटा रिट्राय, इन्सर्ट, डिलीट, अपडेटचे जे ऑपरेशन्स आहेत ते काय करतं? परफॉर्म करतो DBMS.